नमस्कार. मराठी संस्कृतीचे काही ठळक विशेष आहेत. या विशेषांपैकीच एक म्हणजे दिवाळी अंक. दिवाळी अंकांना शतकाची परंपरा लाभलेली आहे. मनोरंजन हा इसवी सन 1909 मध्ये छापला गेलेला मराठीतला पहिला दिवाळी अंक होता. 2009 मध्ये दिवाळी अंकांचे शतक पूर्ण झाले. दिवाळीचा फराळ, फटाके, मिठाया या सगळ्यांसोबतच दिवाळी अंक ही सुशिक्षित, सुसंस्कृत आणि साहित्यिक घरांसाठी एक महत्वाची गोष्ट असायची. परंतु बदलत्या काळात नवीन पिढी दिवाळी अंकांच्या या परंपरेपासून विनमुख होते आहे की काय अशी परिस्थिती आहे. म्हणूनच तरुण पिढी दिवाळी अंकांच्या वाचन संस्कृतीशी जोडली जावी या हेतूने गतवर्षीपासून आम्ही विद्यार्थ्यांच्या माध्यमातून दिवाळी अंकांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करतो आहोत. यावर्षी कोरोना कहराच्या पार्श्वभूमीवर दिवाळी अंकांची संख्या मर्यादित आहे. अशा या मर्यादित दिवाळी अंकांमधून निवडक परंतु महत्वाच्या दिवाळी अंकांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न आमचे विद्यार्थी करणार आहेत. ही गोष्ट आम्ही सुरुवातीलाच नमूद करू इच्छितो. हे दिवाळी अंकांचे परीक्षण नाही किंवा त्यातील साहित्याचे समीक्षणही नाही. आमच्या विद्यार्थ्यांना जे भावले, आवडले त्याचा परिचय करून देण्याचा विनम्र प्रयत्न असेच या उपक्रमाचे स्वरूप आहे. कल्पक विद्यार्थी समूहाच्या माध्यमातून युवा मनवंतर या तरुणाईच्या डिजिटल कट्ट्यावर आमच्या विद्यार्थ्यांकडून केल्या जाणाऱ्या या प्रयत्नांचे आपण हार्दिक स्वागत कराल ही अपेक्षा. नमस्कार. कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत. या उपक्रमापैकी एक उपक्रम म्हणजे ज्यात आम्ही दिवाळी अंकांचा परिचय करून देत आहोत. या उपक्रमाअंतर्गत मी शालिनी लोंढे आपणास साधना बालकुमार या दिवाळी अंकाचा परिचय करून देणार आहे. साधना बालकुमार या दिवाळी अंकामध्ये 5 वेगवेगळ्या बालकुमारांच्या साहसावर, त्यांच्या कर्तृत्वावर, त्यांच्या ज्ञानावर कथा दिलेल्या आहेत. 2014चा राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळालेला मोहनबेनी एजुंग हिचे साहस नेमके काय तर रिंगथुंगलू जंगी ही तिच्या आईची आई म्हणजेच मोहनबेनीची आजी हिच्या प्राण वाचवण्यासाठी तिने केलेली धडपड. म्हणजेच जेव्हा मोहनबेनी तिच्या आजीच्या गावी असते म्हणजे चुडी या गावामध्ये असते तेव्हा त्या दोघी जंगलापलीकडील नदीकडे मासे पकडण्यासाठी गेलेल्या असतात. तर तेव्हा तिच्या आजीला तिथे नदीवर हृदयविकाराचा झटका आलेला असतो आणि तिच्यासोबत तेव्हा कोणीही नसते. तर तेव्हा मोहनबेनी एजुंग तिच्या आजीचे प्राण वाचवण्यासाठी तेथील जंगल पार करून ती चुडी या गावामध्ये पोहोचते आणि गावकऱ्यांना माहिती देते की तिची आजी नदीजवळ बेशुद्ध अवस्थेत पडलेली आहे. आणि नंतर गावकरी जाऊन जंगल पार करून जाऊन तिच्या आजीला सानिस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करतात आणि तिथे निदान होतं की तिच्या आजीला हृदयविकाराचा झटका आलेला असतो. तर तेव्हा या गोष्टीमुळे म्हणजेच मोहनबेनी ही फक्त 8 वर्षाची असताना तिने दाखवलेले साहस म्हणजे ती गावाच्या पलीकडं असलेलं जंगल पार करून ती गावामध्ये येऊन तिच्या आजीचे प्राण वाचवण्यासाठी तिने केलेली धडपड, यासाठी तिला 2014चा राष्ट्रीय शौर्य पुरस्कार आणि हा पुरस्कार तिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देण्यात आला. साधना बालकुमार यातील दुसरी कथा म्हणजे बंदूकधारी गुंडांचा सामना करणारी मुलगी. ही मुलगी गुंजन शर्मा. 4 डिसेंबर 2013 रोजी बिमन बोरा हा गुंड जेव्हा नाझेरा या शाळेतून निघालेल्या मुलांच्या व्हॅनला अडवून त्यामध्ये बसून पोलिसांकडून सुटकारा मिळवून घेण्यासाठी त्या व्हॅनमधील मुलांना ओलीस ठेवून जेव्हा पोलिसांना गुंगारा देऊन समोर निघून जातो आणि मग पोलिसांचा पिछा सोडवण्यासाठी तो जंगलात जाण्यासाठी आणि कोणाला तरी ओलीस ठेवण्यासाठी जेव्हा मागणी करतो तिथल्या सगळ्या मुलांना घेऊन जाण्यासाठी हट्ट धरत असतो तेव्हा गुंजन शर्मा ही मुलगी केवळ 12 वर्षाची असताना ती त्या गुंडाला म्हणते की मला एकटीला तुम्ही तुमच्यासोबत जंगलामध्ये घेऊन चला कारण ही सगळी लहान मुलं आहेत. मग गुंडाला नवल वाटतं की ही मुलगी
एकटी कशी यायला तयार झाली तेव्हा ती गुंजन म्हणते की ही सगळी लहान मुलं आहेत आणि यांना जंगलामध्ये चालणं जमणार नाही. मी मोठी आहे, मी तुमच्यासोबत येऊ शकते, मला चालता येऊ शकतं जंगलामध्ये, तुम्ही मला ओलीस घेऊन चला, यांना नका घेऊ. जेव्हा ती त्या गुंडासोबत जाते तेव्हा 4 डिसेंबर 2013ला ती त्या गुंडासमवेत जाते आणि पूर्ण 1 दिवस त्या गुंडासोबत ओलीस राहून म्हणजे तिच्या सोबतच्या चिमुकल्यांचा प्राण वाचवण्यासाठी तिने केलेली ही सगळी धडपड असते आणि स्वतःही त्या गुंडाच्या तावडीत सुटून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 5 डिसेंबर रोजी ती नागालँडच्या सीमेवरील बिहुबोरा या गावामध्ये ती सकाळी पोहोचते आणि त्या गावकऱ्यांना सगळी हकीकत सांगते. चिमुकल्यांना वाचवण्यासाठी दाखवलेल्या साहसासाठी तिला 17 नोव्हेंबर 2014 रोजी गुवाहाटी येथे आसाम राज्य शौर्य पुरस्कार देण्यात आला आणि 22 जानेवारी 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आलं. या तिच्या साहस कथेवर आधारित ही कथा आहे. साधना या बालकुमार दिवाळी अंकामधील तिसरी कथा आहे पाण्याच्या प्रेमात पडलेला मुलगा म्हणजे चित्रेश तथा. लहानपणी असलेली पाण्याबाबतची भीती ते द यंगेस्ट सेलर ऑफ इंडिया इथपर्यंतची ओळख निर्माण करणारा प्रवास हा चित्रेश तथाचा आहे. हाच प्रवास पुढे त्याला इंग्लंड, मलेशिया, टर्की, आयर्लंड, फ्रान्स, दक्षिण कोरिया, नेदरलंड, माल्टा इत्यादी देशांपर्यंत घेऊन गेला. इंडियन इंटरनॅशनल रेगाटा 2013च्या 12 वर्षे वयोगटाखालील स्पर्धेमध्ये चित्रेश तथा याने गोल्ड मेडल मिळवले. सन 2009 पासून चित्रेशचे नौकानयनाचे प्रशिक्षण सुरू झाले. तेव्हा तो फक्त 8 वर्षाचा होता. त्यानंतरची आपली कथा आहे शरीराच्या वेळेचं गणित शोधणारा समय गोदिक याची. जगभरातील 12,000 विद्यार्थ्यांवर मात करत समयने ब्रेकथ्रू ज्युनियर चॅलेंज 2018 जिंकले. समयच्या संकल्पनेला 2,90,00,000 रुपयांचे बक्षीस मिळाले. समयला मिळालेलं हे बक्षीस काही एका रात्रीत केलेल्या मेहनतीने मिळालेलं नव्हे, तर त्याची चिकाटी, त्याची जिद्द, त्याच्या मेहनतीचं सातत्य, त्याने केलेले प्रयत्न या सर्व गोष्टींमुळे त्याला हे बक्षीस भेटलेलं आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला विज्ञानाची जोड देत म्हणजे नवीन कंपनी सुरू करावी यासाठी दरवर्षी जगभरातून 80 विद्यार्थी MIT या संस्थेकडून निवडले जातात. यामध्ये समयची निवड झाली होती. तेव्हा तो नववीत होता. समय एका कंपनीचा सहसंस्थापक झाला. मेमोरेबली असं त्या कंपनीचं नाव. या कंपनीमध्ये वेगवेगळ्या कल्पना राबवल्या जात असत. समयने ब्रेकथ्रू ज्युनियर चॅलेंज या 2017च्या चॅलेंजसाठी व्हिडिओ बनवून पाठवला होता. ऑटोफजी या प्रक्रियेची माहिती देणारा हा व्हिडिओ होता. एकदम मजेशीर असा हा व्हिडिओ त्याने बनवला होता. म्हणजे की आपल्या शरीरातील जुन्या किंवा मृत पेशी असतात किंवा इतर घटक असतात, शरीर त्या खाऊन टाकून त्याचे रूपांतर शक्तीमध्ये करतो. त्यामुळे अल्झायमर किंवा कॅन्सरसारख्या दुर्धर रोगापासून आपला बचाव होतो. या संबंधीची माहिती देणारा व्हिडिओ समयने तयार केला आणि ब्रेकथ्रू ज्युनियर चॅलेंज या संस्थेकडे पाठवला. 2017चे ब्रेकथ्रू ज्युनियर चॅलेंज हे बक्षीस हुकल्यानंतर तो शांत बसला नाही, तर त्याने 2018साठीच्या ब्रेकथ्रू ज्युनियर चॅलेंजची तयारी केली. त्यासाठी तो नवीन विषय शोधत होता. तर त्याला शरीराच्या वेळेचं गणित हा टॉपिक मिळाला आणि यावर त्याने व्हिडिओ बनवला, म्हणजेच सिकार्डियन रिदम. समयने सिकार्डियन रिदमवर 3 मिनिटाचा मजेशीर व्हिडिओ बनवला आणि हा व्हिडिओ ब्रेकथ्रू ज्युनियर चॅलेंज या संस्थेकडे पाठवला. आणि साहजिकच त्याने घेतलेला वर्षभर मेहनतीचा त्याच्या प्रयत्नाला असलेलं सातत्य यामुळे त्याला या व्हिडिओसाठी 2018चे बक्षीस जाहीर झाले आणि हे बक्षीस 2,90,00,000 रुपयांचे होते. यासमोरील कथा आहे बनाना लीफ टेक्नॉलॉजीचा शोध लावणाऱ्या टेनीत आदित्य याची.
टेनीत आदित्य याने केलेल्या निरनिराळ्या प्रयोगामधून त्याला केळीचं पान टिकवण्यासाठी नवीन पद्धत सापडली. या पद्धतीद्वारे केळीचं पान आपण 3 वर्षांपर्यंत टिकवू शकतो. बनाना लीफ टेक्नॉलॉजी साकारणाऱ्या टेनीच्या नावावर आज 21 संशोधनं आहेत, एक गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड आहे, 21 आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत, 10 राष्ट्रीय आणि 14 राज्य पुरस्कार आहेत. तरुणांना संशोधन करण्याची आणि नवीन काहीतरी निर्माण करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी टेनीतने नवीन चळवळ सुरू केली. तिचं नाव होतं लेट्स इनोव्हेट यूथ. या अंतर्गत त्याने पहिलं शिबिर 2009मध्ये घेतलं. त्यात त्याच्याहून वयाने मोठी असणारी उच्च माध्यमिक किंवा महाविद्यालयामध्ये शिकणारी 120 मुलं सहभागी झाली होती. आजतागायत या उपक्रमांतर्गत त्याने 178 शिबिरांमधून कार्यशाळांमधून जवळपास 90,000 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. या त्याच्या सुरू झालेल्या चळवळीमधून आत्तापर्यंत 22 इनोव्हेशन्स झालेली आहेत. टेनीच्या आयुष्यात आणखी एक संस्मरणीय प्रसंग घडलेला हा या लेखामध्ये नमूद केलेला आहे. भारतीय विज्ञान काँग्रेस संघ या वैज्ञानिक संघटनेतर्फे दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये भारतीय विज्ञान त्या संमेलनाचं उद्घाटन भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर वैज्ञानिक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते होणार होतं. डॉक्टर कलाम हे भारतातील बहुसंख्य मुलांसाठी युवकांसाठी प्रेरणास्थान असतात, तसेच ते टेनीतसाठीही होतेच. आपल्या उद्घाटनपर भाषणामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी टेनीतचा उल्लेख केला आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या तोंडून अनपेक्षितपणे स्वतःचं नाव ऐकून टेनीतला कोर आनंद झाला. गिनीज बुकपासून आपल्या राष्ट्रपती भवनातून खास आमंत्रण येण्यापर्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच्या कामाची दखल घेतली गेलेली आहे. दर 6 महिन्यांनी काहीतरी नवीन गोष्ट शिकायची असा त्याचा निश्चय असतो. साधना बालकुमार या दिवाळी अंकामध्ये शेवटचा लेख आहे श्रीम माटे यांचा. संत आणि सुधारक यांचा वारसा सांगत असतानाच त्यांची चिकित्सा करून विज्ञानाकडे सहजपणे पाहायला शिकवणारे लेखक अशी श्रीम माटे यांची ओळख सांगता येईल. पण पाहू गेले तर जड काय किंवा सूक्ष्म काय, सगळा विश्वाचा कंद एकाच वस्तूच्या नाभिक कमलातून बाहेर पडलेला आहे. म्हणून जड म्हणून अवहेलित झालेली ज्ञानेसुद्धा खरीखुरी सूक्ष्म आणि आत्मिक बलाचीच आहेत. ही ज्ञाने प्रसवणारे अनेक बालयोगी सृष्टीने देशोदेशी जन्माला घातलेले आहेत आणि मानवी जीवन समृद्ध करून सोडलेले आहे. म्हणून ज्ञानेश्वराच्या संबंधाने नितांत आदरबुद्धी बाळगणाऱ्यांनी सुद्धा या देशोदेशीच्या ज्ञानेश्वराची वळखण करून घ्यावी आणि मानयोगी सध्या आहे त्यापेक्षा अधिक सुखी करावी, यासाठी या लेखामध्ये श्रीम माटे यांनी देशोदेशीच्या ज्ञानेश्वरांची ओळख करून दिलेली आहे. सृष्टीची लहर कोठे कशी लागेल हे खरोखरच सांगता येत नाही. अमुक प्रतिभा संपन्न मनुष्य अमुकच ठिकाणी अमुकच काळी का जन्माला यावा याचे समर्थक उत्तर कोणी दिले आहे असे वाटतही नाही. संस्कृतीची वाढ ज्या देशात झाली आहे त्या देशात प्रतिभा संपन्न माणसे जन्माला येतात हे मात्र खरे आहे. अत्यंत मागासलेल्या आणि असंस्कृत देशात सृष्टी असली माणसे जन्माला घालीत नाही, पण पुढारलेल्या आणि सुसंस्कृत अशा सर्वच देशात आपल्या या संस्कृतीचा देव्हारा सृष्टी सजविते असे मात्र नाही. संस्कृतीची म्हणजेच पर्यायाने ज्ञानाची वाढ झालेल्या देशात प्रतिभाशाली माणसे जन्माला येतात. याचे कारण काही लोकांच्या मताने असे असते की निरनिराळ्या सामर्थ्याची, तेजांची, भावनांची वाढ अशा देशात अव्याहत चालू असते. त्या वाढीत सृष्टी एक मोठा टप्पा अचानक गाठते आणि प्रतिभाशाली माणसे उत्पन्न करते. हा वाढीच्या टप्प्याचा न्याय भौतिकशास्त्राच्या आणि आधुनिक अभ्यासात पुष्कळदा खरा झालेला दिसून येतो. पण पुष्कळदा असे आढळून येते की ज्या शोधाला किंवा नवीन विचाराला कसलाही आगापिछा नाही आणि ज्याला प्रगतीचा टप्पा असे नावही देता यावयाचे नाही, तो नवा शोध किंवा विचार एखाद्या देशात अकल्पितपणे प्रकट होऊन जातो
आणि प्रयत्न करूनही त्याच्या या आगमनाचे कारण सांगता येत नाही. केवळ सृष्टीला भावले म्हणून तिथे एखादे प्रतिभाशाली मन त्या काळी व त्या स्थळी पाठवून दिले असेही नाही आणि नवीन शोधाचा किंवा विचाराचा अवतार झाला असे स्वच्छ दिसून येते. टोलेमी, ॲरिस्टॉटल इत्यादिकांच्या विचारांची कैची युरोपियन लोकांच्या मनावर 1700 वर्षे राज्य करून गेलेली आहे. बायबलचे तरी ऐकावे किंवा त्यातील विधानाशी विसंवादी नसलेले असे टोलेमीचे किंवा ॲरिस्टॉटलचे ऐकावे असा दंडकच पडून गेलेला होता. यात आपले काही चुकत आहे किंवा याने आपले काही अहित होणार आहे अशी शंकासुद्धा कोणाच्या 17 शतके शिवली नाही. असे असता रॉजर बेकन या 16 वर्षाच्या पोराला ॲरिस्टॉटलचे मत चुकले आहे असे बेधडकपणे म्हणण्याचे स्फुरण प्राप्त व्हावे ही मोठ्या नवलाची गोष्ट आहे. पण इतिहासात हे नमूद झाले आहे की एवढ्याच बालवयात रॉजर बेकन याने ॲरिस्टॉटलचे सिद्धांत चुकीचे आहेत असे साहसाचे विधान केले. रॉजर याला हे स्फुरण इतक्या लहान वयात व्हावे याचे कारण तरी काय? पुष्कळ अभ्यास करून तुलना करून पोक्त वय झाल्यावर बुद्धीला काही निर्णय प्राप्त होतात हे बरोबर आहे, परंतु बुद्धी अगदीच अपक्व असताना म्हणजे वयाप्रमाणे पाहता बुद्धी अपक्व राहणे स्वाभाविक असताना त्याला एकाएकी तर्काचे एवढे बल प्राप्त व्हावे याचेही मोठे नवल वाटते. 1 मैलाच्या अंतरावर हा प्रयोग त्याने करून पाहिला. मग 2 मैलाचे अंतर ठेवून तो प्रयोग केला. तो यशस्वी झाला. तिकडे टिचकी वाजली की इकडे ऐकू येऊ लागले. इटलीतून उठून आपल्या साहित्यासह तो इंग्लंडात आला आणि ब्रिटिश सामुद्रधुनीवरून त्याने आपला संदेश युरोपच्या भूमीवर एका निमिषात ऐकवला. जग खरोखरच जवळ आले हा अद्भुत शोध 22 वर्षाच्या मुलाने लावला. हा केवढा ज्ञानेश्वर होय. साधनाची साधने अगदीच ओबडधोबड होती, पण त्याच्या बुद्धीची झीप अंतराळा इतकीच मोठी होती. माझ्या बाही म्या व्योम कळविले असे ज्ञानेश्वरांनी आपल्या एका ओवीत म्हटले आहे. त्याचा परमार्थिक अर्थ काय ते त्यांना खचितच माहिती होते. पण मार्कोनीने व्योम कळविले हे मात्र सामान्य जनांना सुद्धा कळून आले. देशोदेशीचे ज्ञानेश्वर संशोधक वृत्ती जन्माला घेऊन आलेले जसे की रॉजर बेकन, न्यूटन, आर्थर यंग, मार्कोनी, केल्विन हे ज्ञानेश्वर श्रीम माटे यांनी आपल्या लेखातून उलगडून दाखवलेले आहेत.